जय महाराष्ट्र पब्लिक. तर आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललोय मशाच्या जत्रेला. तर तुम्ही बघू शकता मशाची जत्रा. आपूसला बोललो इकडे बघता लगेच असतं यार. ही बघा आपली फॅमिली. गाईज मुरबाडमध्ये प्रसिद्ध असलेला शिवाजी महाराजांच्या काळातला गोरखगड तुम्ही बघू शकता. नो मशाच्या जत्रेत ट्रॅक्टरमध्ये जाण्याची मजा वेगळीच असते. बघा किती मजा घेतात ही पोरा. जरा शिस्ती नावात दिला सरजा इकडे वगैरे सगळं कसा रागण बघतं. फायनली गाईज आता मी पोहोचले माझ्या मावशीच्या दुकानावर. तुम्ही बघू शकता आपला चायनीज सेंटर. ना तुम्हाला चायनीजचे पूर्ण आयटम इथे समोरासमोर तुमच्या बनवून भेटतील. इथे चायनीज सेंटरला कोक स्वतः आमचे काका आहेत. तुम्हाला खाण्यासाठी टेबलाची पण सोय केली जाईल. त्यासोबत तुम्हाला कोल्ड्रिंक्स ड्रिंक्स जे हवं ते इथे आपल्या चायनीज सेंटरला मिळेल. त्याचा ॲड्रेस आहे मशापासून 5 मिनिटाच्या अंतरावर जांभुर्ड्या फाट्यावर रस्त्याला लागूनच. भाऊजी मालकरी असल्यामुळे ते मुगडालवर जोर उठवले. आमची बहीण त्यानंच दाखवून चायनीज खाते. काय बोलायचं त्याला. फायनली पोहोचलो जत्रेमध्ये. गाडी गेली पार्क. आता मस्त फिरूया मस्त राहा. ही गर्दी बघल्यावर समजतंय आलो फायनली मशाच्या जत्रेत. लांबशा जगा बघितलं असं वाटला का बाबा योश म्हणा वाटतो काय. जवळ जाऊन बघितलं तर योश वयांचा मोदक बनवतो काय चकल्या बनवतो काय. आई जत्रा फिरून झाली. आता चला बोललो मंदिरात जाऊन. तर येऊ बघा आपला मंदिर. मंदिरातून निघलो रोडवर आलो बघतो तर काय ह्या काय वेगळाच चालला यांचा. कवरा बघून झालो बघतो तर येऊ काय मंगू मसाला काय रस्त्यावर. कवरा झालो बघतो तर साईडलाच गांधी मारत बसलं होतं. तर त्यांना पण जाऊन भेटलो. बोललो आता लय फिरून झाला आता थोडीशी शॉपिंग करू दे. ब्लँकेटा बघू दे. तर ब्लँकेटा बघितली मस्त 2-4 ब्लँकेटा घेतली. बहीण बोलते मला हे आवडला तो आवडला. अरे घे कोणचा पण घे मग घे. फायनली ब्लँकेटा घेतल्यात आम्ही. कवरा झाल्यावर आता निघलो ओढीत बसायला. फायनली ओढीत बसलो. तर बघू शकता तुम्ही ओढी. फिरून कंटाळलो बस झाला. बरोबर आता काय जत्रा काय खपाना. आता चालू आम्ही घरा. चलो बाय बाय पब्लिक. तुम्ही पण नक्की या मशाला.